नर्मदा बचाव आंदोलनाच्या वतीनं नर्मदा खोऱ्यात बेमुदत आंदोलन ज्येष्ठ नेत्या मेधा पाटकर यांनी पुन्हा सुरू केले. बेदखल झालेल्या प्रतिनिधींचं साखळी उपोषण सुरू असून हजारो आंदोलक त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कावर ठाम आहेत. या न्याय मागण्या मान्य करून या आंदोलनाला वेळीच थांबवण्यात यावं आदी मागण्यांसाठी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. सरदार सरोवर धरणाची पाणी पातळी 122 MSवर कायम ठेवा ही प्रमुख मागणी घेऊन पाटकर यांच्या नेतृत्वाखाली बुडीत क्षेत्रातील हजारो गावकरी आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला पाठिंबा देऊन न्याय मागण्या मान्य कराव्यात यासाठी येथे निदर्शनं करून मुख्यमंत्र्यांना मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांच्यामार्फत देण्यात आलं. या निदर्शनात श्रमिक जनता संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस जगदीश खैरालिया, जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयक डॉ. संजय गोपाळ, भारत जोडो अभियानाचे राजेंद्र चव्हाण, बहुजन विकास संघाचे महासचिव नरेश भागवाने, कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती निमंत्रक भास्कर गवाळे आदी नेते कार्यकर्त्यांनी या निदर्शनात सहभाग घेतला. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अजूनही शेकडो सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त कुटुंबांचं पुनर्वसन करायचं बाकी आहे. मध्य प्रदेशमध्ये हजारो कुटुंब आहेत ज्यांचं पुनर्वसन होणं बाकी आहे. त्यांचं पुनर्वसन करा. सिद्ध झालेली बॅकवॉटरची पातळी स्वीकारा. बेकायदेशीररित्या आणि अनियमिततेमुळे घरं, शेते, गुरंढोरं, माणसं आणि सर्व मालमत्तेचं 2023मध्ये झालेल्या नुकसानाची बाजारमूल्यानं भरपाई द्या. कायदे, धोरण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पूर्ण पालन करून सर्व प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन करा. मागण्या पूर्ण होईपर्यंत सरदार सरोवराची पाण्याची पातळी 122 मीटर राखा. 17 मीटरचे दरवाजे उघडे ठेवा आदींसाठी आज ही निदर्शनं करण्यात आली. सब मिलके आज ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या जागेवरच सुविधा असलेल्या अद्ययावत टोगो व्हॅन ओळा माजिवडा मतदारसंघाला देण्याचं नियोजन असून 2 टोगो व्हॅन यापूर्वी शहराच्या सेवेत दाखल झाल्यात. आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ही अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच महापालिका आहे. ठाणे शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या दृष्टीनं आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात राबवायला घेतलाय. कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही. कचऱ्याचं वर्गीकरण करून ओला कचरा आणि सुका कचरा असं त्याचं वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल आणि कचऱ्याचं खतात रूपांतर होणार आहे. यासाठी अत्याधुनिक टोगो व्हॅन लोकांच्या सेवेत देण्यात येत आहेत. या टोगो व्हॅनमध्ये कचरा परस्पर टाकल्यावर लगेच ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो. या कचऱ्याचं तेथील कचऱ्याच्या खतामध्ये रूपांतर होतं. प्रायोगिक तत्वावर 2 टोगो व्हॅन मतदारसंघासाठी देण्यात आले असून आमदार प्रताप सरनाईक यांनी टोगो व्हॅनचं प्रात्यक्षिक पत्रकार परिषदेत दाखवलं. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकांच्या सेवेत टोगो व्हॅन दिल्या आहेत. भविष्यात ओळा माजिवडा मतदारसंघासाठी 50 व्हॅन देण्यात येणार आहेत, जेणेकरून कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही. कचऱ्याचं खतात रूपांतर झाल्यानं मतदारसंघातील जी उद्यानं आहेत किंवा दुतर्फा शोभिवंत झाडं आहेत, तसंच ज्या ज्या ठिकाणी लँडस्केप केले आहेत तिथे खताचा पर्यावरण सुलभ वापर करता येईल. तसंच मोठ्या मध्यवर्ती भागांमध्ये झाडांसाठी तेथील गार्डन डिपार्टमेंटला हे खत दिलं जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोगो व्हॅन कचरा प्रकल्पासाठी सांगितलं.
त्यामधून या 2 टोगो व्हॅन घेतल्या आहेत. महाराष्ट्रात अशी टोगो व्हॅन चालवणारी ठाणे महापालिका पहिलीच असून राज्यात असा प्रकल्प पहिल्यांदाच होत असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे. मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये काहीतरी निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या निधीच्या माध्यमातून गायमुखेत आम्ही एक कचरा प्रकल्प राबवतोय. परंतु जनजागृती व्हावी, सर्वसामान्य जनतेला ओला कचरा सुका कचरा वेगळा करता यावा यासाठी या टोगो व्हॅन सुद्धा घेतल्या होत्या आणि पूर्ण मतदारसंघामध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही लोकार्पण केलं असल्यामुळे ते फिरत आहे. परंतु फिरत असताना सुद्धा लोकांना अजून कल्पना नव्हती की ह्या टोगो व्हॅन नक्की काय आहे. म्हणून आज खास आपल्याला ह्यासाठी बोलवलं की लोकांमध्ये जनजागृती व्हावी, लोकांना कळावं की ह्या टोगो व्हॅनचा उपयोग काय. कारण ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा करणं गरजेचं आहे. सुका कचरा जो आहे तो महापालिकेच्या ज्या घंटागाड्या येतात त्यामध्ये टाकला जावा आणि ह्या टोगो व्हॅन आल्यानंतर त्यामध्ये ओला कचरा टाकला जावा, जेणेकरून 1.5 टन रोज ओला कचरा घेण्याची क्षमता ह्या टोगो व्हॅनची एका व्हॅनची आहे. त्यामुळे 8व्या दिवशी सुमारे 2.5 ते 3 किलोचं खत ह्या टोगो व्हॅनच्या माध्यमातून त्या 1.5 टनाच्या कचरापोटी महापालिकेला मिळणार आहे आणि त्यातनं महापालिकेचं उत्पन्नही वाढणार आहे. कारण कचरा पासून खत निर्मितीचा प्रकल्प आपला नाही, परंतु खतासाठी मात्र आपला वृक्ष प्राधिकरण विभाग हे खर्च करत असतं, बाहेरून खत घेत असतं. तर महापालिकेला ते खत घ्यायची गरज लागणार नाही. महापालिकेचे जे उद्यानं आहेत किंवा अन्य ठिकाणी आपण जे लँडस्केप वगैरे करतो त्या ठिकाणी ह्या खताचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकेल. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा प्रकल्प माझ्या संकल्पनेतून माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी राबवलेला आहे. 2 गाड्या प्राथमिक स्तरावर आम्ही आणलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा अजून 50 गाड्या माझ्या मतदारसंघातला द्याव्या, जेणेकरून माझा मतदारसंघ पूर्णतः कचरा विरहित होईल आणि यासाठी मी पाठपुरावा करतोय. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले कारागृह शहराच्या बाहेर हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून कारागृहाच्या जागी ठाणेकरांना सर्वात मोठं पार्क उभारण्याची योजना राबवण्यात येणार आहे. ब्रिटिश काळापासून ठाण्याच्या खाडीकिनारी असलेल्या ठाणे किल्ल्याचा वापर कारागृह म्हणून करण्यात येत आहे. सुमारे 55 एकर भूखंडावर हे कारागृह आहे. त्यामध्ये सुमारे 4000 कैदी ठेवण्याची सोय आहे. परंतु प्रत्यक्षात येथे 10,000पेक्षा जास्त बंदिवान ठेवण्यात आल्यानं हे कारागृह अपुरं पडू लागले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे जेल असल्यानं कैदी आणणं आणि तारखेला घेऊन जाताना अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे 2016 साली हे कारागृह इतरत्र हलवण्याची मागणी होऊ लागली होती. ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक नजीमुल्ला यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जेलच्या भूखंडावर पार्क उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याला शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर मागील 8 वर्ष पाठपुरावाही करण्यात आला. ठाणे महापालिका आयुक्तपदी सौरभ राव हे आल्यानंतर या प्रस्तावाला गती आली असून जेलच्या जमिनीच्या बदल्यात ठाणे महापालिका कारागृह प्रशासनाला पडघा येथे सुमारे 150 ते 200 एकर इतका भूखंड घेऊन देणार आहे. या भूखंडावर सुमारे 20,000पेक्षा जास्त कैदी सामावून घेता येतील अशा सर्व सुविधांनी युक्त कारागृह तयार करून देण्यात येणार आहे. ठाणे शहरातील सर्वात मोठं पार्क कारागृहाच्या जागेवर केलं जाणार आहे. त्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांचं स्मृतीस्थळ अबाधित ठेवून हे पार्क तयार केलं जाणार असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील साकेत मैदान येथे ठाणे शहर पोलीस दलातील विविध रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया आज सकाळपासून सुरू करण्यात आली. आज पहिल्याच दिवशी 500 उमेदवारांना येथे बोलवण्यात आलं होतं. यामध्ये उंच उडी, गोळाफेक, रनिंग, उंची मोजणं, छाती मोजणं यांसारख्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी भव्य मंडप, सिंथेटिक ट्रॅक, मैदानाबाहेर फुटपाथवर छप्पर, अल्प दरात झेरॉक्स, नाश्ता आणि CCTV यांसारख्या विविध उपाययोजना येथे करण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच पावसानं हजेरी लावली, यामुळे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली. याविषयी अधिक माहिती पोलीस अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे. तसंच राज्यातही आज सकाळपासूनच भरती पोलीस प्रक्रियेला सुरुवात झाली. विविध जिल्ह्यातील एकूण 17,471 पदांसाठी तरुण तरुणी मैदान गाजवतील, तर परीक्षेतही नाम कमवतील. अनेकांसाठी हा त्यांच्या स्वप्नांचा जवळ जाण्याचा दिवस असल्याचं सांगण्यात आलं. राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकली होती. आजपासून भरतीचा बिगुल वाजला. राज्यातील विविध जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी सकाळपासूनच तरुणाईनं गर्दी केली. विविध मैदानांवर तरुणांनी त्यांचा जोश दाखवला. परीक्षार्थी चाचणीसाठी मैदानावर पोहोचले. विविध जिल्ह्यातील एकूण 17,471 पदांसाठी तरुण तरुणी दमछाक दाखवतील. काही ठिकाणी पावसानं व्यत्यय आणला असला तरी परीक्षार्थींची उमेद आणि उत्साह मात्र कायम दिसून आला. राज्यात रत्नागिरी, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूरसह इतर ठिकाणी तरुणाई सिलेक्शनसाठी जीवाची बाजी लावत आहेत. राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 17,471 जागांसाठी 17,76,256 अर्ज आले. बॅट्समन पदाच्या 41 जागा, तुरुंग विभाग शिपाई पदाची जागा, चालक पदाच्या 1,686 जागा, पोलीस शिपाई पदाच्या 9,595 जागा, तर शीघ्र कृती दलासाठी 4,349 जागांसाठी राज्यातील परीक्षार्थींनी कंबर कसली आहे. तर काय सांगाल, आज सकाळपासून इथे भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, कशा प्रकारे प्रतिसाद लाभला आहे? ठाणे आयुक्तालयातील पोलीस भरती आज सकाळी 19 तारखेला सकाळी सुरू झालेली आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी आपण बघू शकता त्यांच्या ट्रेनिंगची आणि रनिंगसाठी आणि शॉर्टपुटसाठी इथं व्यवस्था केलेली आहे. सकाळपासून थोडा थोडा पाऊस येतो आहे. परिसरामध्ये एक मोठी सर येऊन गेली, आपण बघू शकता पाणी सगळं साठलेलं आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलेही इव्हेंट थांबलेला नाही. ज्या वेळेला पाऊस पडतो आहे त्यावेळेला मात्र आम्ही लोकांना थांबवतो आहे आणि पाऊस संपल्यानंतर आमचं ग्राउंड कोरडं झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं ते इव्हेंट कंप्लीट करून घेतो आहे. ऑलमोस्ट आताचा जो या दिवसाचा आहे तो आता संपलेला आहे इव्हेंट आणि आपण बघू शकाल की लोकांना आम्ही बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. त्यांना कोणी कागदपत्र झेरॉक्स काढायचे असेल तर त्यांना इथे आम्ही माफक दरामध्ये त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे झेरॉक्स काढायची व्यवस्था. त्यांच्यानंतर कोणाचे फोटो नसतील तर सकाळी कोणाला इथं फोटोग्राफर मिळत नाही म्हणून एक फोटोग्राफरची पण व्यवस्था केलेली आहे. बाहेर पावसात लोक थांबू नयेत म्हणून त्यांच्यासाठी बाहेर पण एक मंडप टाकलेला आहे ज्यात लोकांना थांबता येईल. आणि मला वाटतं की आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीच्या वातावरणात आम्ही हे सगळं पूर्णपणे आजच्या दिवसात तरी पूर्ण केलेलं आहे. मला मी बऱ्याच लोकांना विचारलं आहे, समाधानी आहेत आणि आता आजच्या अनुभवातून आम्हाला अजून ज्या काही गोष्टी येतील, ज्या ज्या अडचणी येतील त्या अनुभवाने आम्ही त्या दुरुस्त करून ही पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. कुठून आलेले आहेत हे आणि किती आहेत एकंदर? नाही, हे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत. आज आम्ही 500 लोकांना बोलवलं होतं, तर अजून त्याची काही लोक येत आहेत हळूहळू. पण साधारणतः आत्तापर्यंत 310 लोक आत्तापर्यंत आलेले आहेत आणि त्यांची बहुतेक लोकांची मैदानी चाचणी म्हणजे व्हेरिफिकेशन मैदानी चाचणी ही बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे.